नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर मिलिंद भोई. डॉक्टर मिलिंद भोई हे ENT सर्जन आहेत. गेली 10 वर्ष ते शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची समाजसेवा करतायत. त्यासाठी त्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय युवा पारितोषिक सुद्धा देण्यात आलं 2002 साली. आज आपण त्या संबंधीच त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार मॅडम. एक महत्वाची गोष्ट अशी की साधारणपणे डॉक्टर जेव्हा सर्जन होतो तेव्हा अगोदर जे कष्ट केलेले असतात त्याच्या बदल्यामध्ये समाजाकडनं काय जास्त मिळवता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करतो अशी आजचं चित्र आहे, आजची परिस्थिती आहे. तर अशा वेळेला 10 वर्षापूर्वी आजोबांच्या नावाने एक प्रतिष्ठान काढून त्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचावं असं का वाटलं? म्हणजे आजूबाजूचं वातावरण काय पोषक फारसं नाहीये, म्हणजे अशा वेळेला का वाटलं असं? अतिशय चांगला प्रश्न विचारलात. दुर्दैवाने काय झालंय की डॉक्टर जर आई वडिलांना आपल्या मुलाला करायचं असेल आणि जर गुणवत्ता नसेल तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून डोनेशन देऊन ही मुलं डॉक्टर होण्यासाठी धडपडत असतात. आणि एकदा काय ते डॉक्टर झाली, तथाकथित डॉक्टर झाली की मग जे काही डोनेशन दिलेलं असेल, जी काही फी भरलेली असेल ती लवकरात लवकर कशी वसूल करता येईल याच्या मागे ती मुलं असतात. आणि त्याच्यामध्ये चूक आहे असं काही नाही, कारण त्यांनी तेवढे पैसे घालवलेले असतात. सुदैवाने माझ्या बाबतीत असं काही घडलेलं नाहीये. तसे काही फारसे कष्ट, आर्थिक कष्ट माझ्या आईवडिलांना पडलेले नाहीयेत. आणि असं काही डोनेशन वगैरे देऊन किंवा खासगी विद्यालयांमध्ये ऍडमिशन घेऊन मी डॉक्टर झालेलो नाहीये. त्यामुळे मला तशी काही गरज अशी वाटली नाही अशा प्रकारे काम करून पैसे लवकर श्रीमंत पण मग दुसरं ठीक आहे, चला तुमचा मुद्दल वसूल करण्याचा मुद्दा नव्हता, पण आता जी कमवाल ते प्रॉफिटच होतं, तर अशा वेळेला त्याच्यावर लक्ष केंद्रित का नाही केलं? त्याच्या मागचं कारण असं की याच्यामध्ये थोडासा संस्काराचा भाग आहे. ज्यांच्या नावाने मी प्रतिष्ठान चालू केलं ते माझे आजोबा, माझे कुटुंबीय यांनी लहानपणापासून मला असं जरी परिस्थिती फार काही सुखासीन नसली तरी अशी कुठली अडचण जाणून दिली नाही. त्यामुळे पैशाला खूप महत्व दिलं पाहिजे असं माझ्या मनावर कधी परिणाम झाला नाही. पैशाच्या पलीकडे जाऊन सुद्धा समाजामध्ये जे काही गोरगरीब गरजू आहेत त्यांचे आशीर्वाद मिळवलेस तर तू ते आम्हाला जास्त आवडेल असं त्यांचं मला नेहमी शाळेत असल्यापासून सांगणं होतं. आणि तो विचार मनामध्ये ठेवून मी डॉक्टर झाल्यानंतर काम करायला सुरुवात केली. त्याचं आज हे फळ आहे असं मला वाटतं. पण मला सांगा, तुम्हाला या सगळ्या वेगवेगळ्या अनेक पदरी जे तुम्ही काम केलं त्याच्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार दिला 2002 साली उपराष्ट्रपतींनी. तुम्हाला कळलं कसं आणि तेव्हा काय वाटलं? तो पण एक फार चांगला किस्सा आहे. कळलं कसं, ज्यावेळेस माझी फाईल तिथे रेकमेंड केली होती तर त्यावेळेस पुण्यातले जे अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी, त्यांनी मला फार मदत केली होती. आणि 4 वर्ष माझी फाईल मुंबईपर्यंत जात होती आणि मुंबईला थांबत होती. मला कळत नव्हतं की पुण्यातून मुंबईला फाईल जाते आणि पुढे काय होत नाहीये. मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल. काय होतं की जसं राजकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्र दिल्लीमध्ये थोडंसं कमी पडतो तसंच सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. म्हणजे दिल्लीला आपल्या माणसांचं नाव लावून धरणारं किंवा आपल्या माणसांचं प्रतिनिधित्व करणारं जे नेटवर्क आहे हे फार कमी आहे. त्यामुळे गेली 4 वर्ष काय होत होतं की माझी फाईल मुंबईपर्यंत जात होती, मुंबईपासून दिल्लीला जातच नव्हती. ठराविक व्यक्तींच्या सहीच्या फायली, ठराविक माणसांच्या फायली दिल्लीपर्यंत जात होत्या. पण मी ठरवलं होतं की मला कोणाची शिफारस नकोय. जर माझ्या कामाने मला मिळणार असेल पुरस्कार तर तो कधी मिळेल, नाही मिळाला तरी मला काही फरक पडत नाही. आणि शेवटी 2002 साली मला त्यांचं पत्र आलं. ती पण फाईल जेव्हा मी पुण्यातून मुंबईला पाठवली होती, माझा बायोडाटा साधारणपणे 1450 पानांचा आहे. म्हणजे टेलिफोनची डिरेक्टरी जशी असती तसा माझा बायोडाटा आहे. मी त्या जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेलो. त्यांनी मला फार चांगला रिस्पॉन्स दिला. पण त्याच्या पुढचं जे ऑफिस आहे त्यांनी फाईल ती मुंबईला पाठवलीच नाही. मी विचारायला गेलो, फाईल मुंबईला का नाही पाठवली तुम्ही? सिलेक्शन होणं न होणं पुढचा भाग ना. ते म्हणाले ते फार जड आहे तुमचं बायोडाटा आणि ते फाईल घेऊन जायला आमचा शिपाई तयार नाहीये. म्हणलं मला सांगा ना, मी घेऊन जातो माझी फाईल. मग त्या बाई म्हणाले की ठीक आहे, 1550 पानं आहेत, यातली 20च पानं मला काढून द्या, महत्वाच्या कुठल्या 20 ऍक्टिव्हिटीज आहेत. म्हणलं पाठवायचं असेल तर सगळं पाठवा, नाही तर नका पाठवू. माझ्या दृष्टीने प्रत्येक ऍक्टिव्हिटी तेवढीच महत्वाची. असं मला थोडेसे वाईट अनुभव आले. आणि जेव्हा मला दिल्लीवरनं पत्र आलं की असं पुरस्कार मिळाला आणि मी गेलो दिल्लीला, तर तिथे सगळ्या राज्यातले राष्ट्रीय पुरस्कारार्थी गोळा झाले होते. तर तिथे त्यांच्याबरोबर त्यांच्या राज्याचे अधिकारी त्यांच्या बरोबर होते कौतुक करायला. आणि फक्त महाराष्ट्र हे एकच राज्य होतं की मी एकटाच तिथे होतो, माझ्या बरोबर कोणी अधिकारी नव्हते. दिल्लीत महाराष्ट्र मागे काय, सगळी उत्तर इथे आहेत.
मी तुम्हाला अखेरचा प्रश्न विचारतोय. ह्या सगळ्या प्रकारचं काम, इतक्या प्रकारचं तुम्ही काम करता, स्वतः डॉक्टर म्हणून, सर्जन म्हणून प्रॅक्टिस, तर त्याचं मध्य केंद्रबिंदू आहे, पण त्याच्या भोवती समाजासाठी एवढं काम करता ज्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारने गौरवलेलं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला पुढे काय करावं असं वाटतं, की काय फ्युचर स्वप्न आहे तुमचं? स्वप्नांवर माझा विश्वास नाहीये. माझा विश्वास कर्तृत्वावर आहे. स्वप्न बघू नयेत असं म्हणणार नाही. स्वप्नरंजन करू नये. स्वप्नरंजन करू नये. स्वामी विवेकानंदांचं वाक्य मला फार आवडतं. ते एके ठिकाणी असं म्हणतात की युवकांनी भान ठेवून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या पूर्ण कराव्यात. अशा पद्धतीने थोडंसं काम करावं असं मला वाटतं.